अमरावतीत महायुतीला बंडखोरीचं ग्रहण लागले। माजी आमदार अभिजित अडसूळ अपक्ष म्हणून लोकसभेची निवडणूक लढवणार असं कळतंय। अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडणूक अर्ज भरणार आहेत। नवनीत राणा यांना उमेदवारी दिली गेल्यामुळे अभिजित अडसूळ नाराज आहेत। अभिजित अडसूळ हे माजी आमदार आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आहेत। सातत्याने त्यांच्या नाराजीविषयी चर्चा होत होती। एकनाथ शिंदे यांनी काल जे वर्ष बंगल्यावर बैठक झाली त्याच्या दरम्यान सुद्धा या विषयावर चर्चा केली असं समजतंय। मात्र या अडसूळांसंदर्भातली चर्चा सकारात्मक झाली असं सध्या तरी म्हणता येणार नाही, कारण अभिजित अडसूळ अपक्ष म्हणून लोकसभेची निवडणूक लढवणार अशी बातमी हाती येते। एकंदरीत नवनीत राणा यांना भाजपकडून पर्यायाने महायुतीकडून ही उमेदवारी अमरावतीमध्ये लोकसभेसाठी दिली गेली। त्यावरून बच्चू कडू सुद्धा नाराज आहेत। अडसूळांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आणि अशा परिस्थितीत आम्ही नवनीत राणा यांना पाडणार, त्यांची सीट येऊ देणार नाही असा इशारा एकीकडे बच्चू कडू देत आहेत, दुसरीकडे आता महायुतीला बंडखोरीचं ग्रहण लागते की काय अशी परिस्थिती, कारण अडसूळ अपक्ष उमेदवारी आपली दाखल करू शकतात। प्रतिनिधी पंकज दळवी आपल्याशी जोडले गेलेत। पंकज, बच्चू कडू सुद्धा नाराज आहेत, दुसरीकडे आता अडसूळ सुद्धा अपक्ष उमेदवार म्हणून लढणार म्हणतात। या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकं काय घडेल हे पाहणं फार महत्त्वाचं असेल, कारण अमरावतीमध्ये एकीकडे नवनीत राणा सातत्याने विजयाचा विश्वास व्यक्त करतायत, पण हे दोन्ही जे अमरावतीतले आणखी दोन मुख्य नेते आहेत ते मात्र नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध करतायत।